मी विरा आणि गायत्री ड्रोन उडवायला आलेलो आहे. तर हे आळंदीची खूप मोठी अशी लांब इंद्रायणी नदी. तर विराने हे खूप जवळून पाहिले. बाळाला पंख्यापासून लांब ठेवा म्हणून बाळाच्या एकदम नजरेच्या जवळ सुद्धा आणत नाहीत आम्ही. पण विराला हवा एकदम छान लागते. हा उडव, आता उडव सर. हो आता उडव गेलं बुंग कर बुंग. अयो हो इथंच चालू हो. हवा 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 बघ. जी खाली जी खाली घे थोडं. जी खाली जी खाली. कसं वाटतंय? जाऊ दे आता. जाऊ दे वर. अयो आला आला. अयो आला की की. आता ड्रोन उडवून झालं. ड्रोन उडवल्यानंतर आम्ही थोडंसे माशांसाठी खायला आणलं होतं. तर हे खराब झाले, थोडे फुटाणे होते. हे गावाकडे यात्रेला गेल्यानंतर ते तसेच राहिले. ते नजर अंदाज ही राहिले आणि थोडंसं पीठ खराब आहे. नदीत थोडंसं फेकून दिलं. पाणी शिरवलं मासे रेडी चालू आहे. आता हे जे फुटाणे आहेत ते माणसाला खाण्याजोगे नाहीत. माणसं माशाला खातात पण मासे आज फुटाण्याला खातील. योगायोगाने भरपूर मासे येतात. पूर्वी कसं राहायचं की इथं शहरीकरण कमी होतं. तर इथं जे शहरीकरणाचं पाणी, आता जे अनवॉन्टेड पाणी खराब झालेलं आहे ते सगळं नदीत सोडलं जातं. आता नदी सुद्धा एकदम स्वच्छ राहिलेली नाही. जेव्हा पाणी येतं, महापूर येतो, पूर येतो किंवा एकदम पाऊस पडतो, वरच्या बाजू डोंगरात सगळं पाणी ज्यावेळेस नदीला जातं तेव्हाच ही नदी क्लीन होती. पण मासे असले ना एकदम स्वच्छ असण्याचं कारण मासे त्यातील जी काय असते त्यांना खाण्याजोगं झालंय थोडंसं. मी आज एक शूटला गेलो होतो. मनपा कॉर्पोरेशन बोलतात. तर पत्रकार शूट होतो, भावासोबत गेलो होतो. तर तिथं कबुतरांना असे एक खाण्यासाठी टाकत होते. तर कबूतर सुद्धा त्या इतके जमा व्हायचे. ते तुम्ही रील्सला पाहिलं असेल, असं कपल किंवा एखादे शूट असतं त्याचे सगळे बाजूने असे कबूतर उडतात. ते एकदम छान वाटतं. हे जे फेकून द्यायचं होतं, खराब जायचं होतं, ते सगळं आता नदीच्या जवळ आहे. ही एवढे प्लास्टिक खराब आहे ते ॲडजस्ट करून घेऊ शकतो आपण. आता ते कुठं नेऊ शकत नाही रिटर्न मी. तर एकदा अथांग अशी इंद्रायणी दाखवते वरती जी एक ते दिसेल कशाच मंदिर आहे ते ज्ञानेश्वर माऊलींचं पादुकांचं ना. नाही ज्ञानेश्वरी लिहिलेली. गाथा मंदिर. जशी तुकाराम महाराजांची गाथा मंदिर आहे ना, तसंच ती ज्ञानेश्वर महाराजांची जेवढी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे ना तेवढी भिंतीवर लावलेली आहे ती त्या गाथा मंदिरात आहे. तर अशा तऱ्हेने आमचा एक छोटासा व्हिडिओ थांबवतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.